तर तुम्ही बघू शकताय भयानक पालवी आली आहे. तर तुम्ही इथे बघा, खूप म्हणजे सगळीकडे पालवी आलेली आहे आणि आपल्याला पहिली फवारणी करावी लागणार आहे. सो काही दिवसांनी फवारणी होईल आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुरे पण आलेले आहेत. हे बघा सगळीकडे तुम्हाला ना तर हे तुरे बघायला मिळतील. तर त्यांना मोहर यायला स्टार्ट झालेला आहे आणि मेन म्हणजे ना सगळीकडे बघा, ही बघा पालवी बघा किती छान येते काजूना, सगळीकडे पालवी येते. सो गेल्या वर्षी आम्ही ना पालवी येण्यासाठी फवारणी केलेली होती, पण आता ह्या वर्षी तसं नाही. ह्या वर्षी ना पालवी सगळीकडे तुफान आलेली आहे आणि त्याचबरोबर मोहरसुद्धा आलेला आहे. हे बघा किती सारे तुरे आलेत बघा, इथे बघायला मिळेल तुम्हाला, इथे पण आहे, इथे पण आहे आणि सगळीकडे छानपैकी पालवी आलेली. अशी एकही काजू नाही आहे की जिला पालवी आलेली नाही आहे आणि त्या पालवीमधूनच छानपैकी हे बघा तुरेसुद्धा येतात. हे बघा, आणि आता ही तुम्हाला जी पानं बघायला मिळतात ना, तर ह्या पानांवरती आहे ना आपली ज्या काही किडी असतात ना त्यांचं जास्ती असतं. त्याच्यामुळे आपण एक 8-10 दिवसानंतर एक फवारणी करू छानपैकी. हे बघा अशी पानं आहेत ना, कीड खाते. हे बघा, आणि एकदम कोवळी पानं असतात त्याच्यामुळे कीड पटकन खाते आणि ही जी काही जुनी पानं आहेत ती गळून जातात आणि त्यातूनच नवीन पालवी येते. बघा इथे पण पालवी आलेली आहे. तर छानपैकी एकदम तुफान पालवी आलेली आहे आपल्याला काजूच्या बागेमध्ये आपल्या. तर तुम्ही बघू शकता ही आपली वाट आहे मेन, आणि इकडे पण काजू आहेत आणि इकडे पण काजू आहेत आणि छान मोहर आला आहे. तुम्ही बघू शकता एकदम तुफान मोहर आलेला आहे. हे बघा किती सारा मोहर आला आहे. सो मध्ये व्हिडिओ मी टाकला होता, तुम्ही बघितला असाल. सो तेव्हा एवढी काही पालवी नव्हती, पण आज भयानक पालवी म्हणजे आलेली आहे. हे बघा सगळीमध्ये तुरे येतात. हे बघा अजून. सो वेंगुर्ला काजूना मोहर यायला स्टार्टसुद्धा झालेला आहे. ज्या काही 4 नंबर, 7 नंबर, 8 नंबरच्या ज्या काही वेंगुर्ला काजू आहेत ना, त्या आता आपल्याला लागायला लागतील. आता हा आहे आपला नोव्हेंबर. सो डिसेंबर जानेवारीपर्यंत छोटे छोटे काजूसुद्धा आलेल्या दिसतील. तर ह्या बघा किती, इथे तर खूप सारा मोहर आलेला आहे बघा. हे सगळे जे तुम्हाला तुरे दिसतात ना, हे सगळे मोहर आलेले बघा. छानपैकी पालवी आले हिरवीगार. तर हे बघा सगळीकडे म्हणजे सगळीकडे पालवी आलेली आहे आणि मी ना आता खाली आहे आणि वरतीसुद्धा सगळीकडे पालवी आलेली आहे. आणि ह्या वर्षी म्हणजे असं वाटतं आहे की ह्या वर्षी ना तुफान आपल्या काजू येणार आहेत आणि गेल्या वर्षीप्रमाणे पण त्याच्यापेक्षा यावर्षी खूप जास्त काजू मिळतील असं वाटतं आहे, कारण की खूप छान मोहरसुद्धा आलेला आहे. हे बघा सगळीकडे तुरे आलेले आहेत. हे बघा जिथून जिथून पालवी आले ना तिथून तिथून तुरे यायला स्टार्ट झालेले आहे. हे बघा किती भारी वाटतं आहे ना. तर छानपैकी बघा सगळीकडे आपण जाऊया. सो काय काय ठिकाणी तुम्हाला ना हे असं गवत दिसेल, फवारणी केलेली होती आपण, पण तुम्हाला माहिती आहे की गवत कसं पटकन येतच असतं. त्याचं जरा तरी मूळ खाली राहिलं ना तरी गवत येतं, पण ह्या वर्षी एवढं नाही आहे. फवारणी बरोबर केलेली आपण म्हणजे वेळेवर, त्याच्यामुळे एवढं गवत आलेलं नाही. इथे वगैरे आहे एवढं, पण ठीक आहे, गवत म्हटलं ते येणार असते. आणि छान पालवी आली आहे बघा. हे हा काजूला तर खूप छान पालवी आली आहे. सो आता जी काही आपली कामं आहेत बागेतील ते आता चालू होतील. नोव्हेंबर तर आता चालू आहे. डिसेंबरमध्ये तर 2-3 फवारण्या पण होतील, सांगू शकत नाही, झाली तर 2 पण होतील फवारण्या. आणि त्याच्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काजू आपल्या बऱ्यापैकी दिसायला लागतील, मोहरमधून बाहेर येतील तेव्हा. आता नुकताच मोहर यायला लागला त्याच्यामुळे मोहर म्हणजे फुलायला पण टाईम जातो. आणि आत्ता थोड्या दिवसानंतर मोहर जेव्हा फुलेल तेव्हा सगळीकडे ना एक प्रकारचा आवाज येतो, तो म्हणजे ते मधमाशा ज्या असतात ना त्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो, कारण की त्या फुलांवरती येतात त्याच्यामुळे. हे बघा तर ना आमच्या बागेमध्ये अशा 2-3 ठिकाणी आहे ना, हे बघा हे अशा काजू खराब झालेल्या आहेत. मेन म्हणजे काय माहिती आहे का, आपला एक प्रकारचा ना एक किडा असतो ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये, तर तो किडा आहे ना तो काजूना लागतो, त्याच्यामुळे पूर्ण काजू आहे ना ती मरून जाते. तर त्याच्यामुळे आहे ना आपल्याला 2-3 ठिकाणी थोडे काजू आपल्या खराब झालेले आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण जाळून वगैरे टाकावं लागतं. आंब्यानं जसा किडा लागतो ना त्याच पद्धतीने आपल्या ह्यांना पण लागतो. मेन म्हणजे तुम्ही बघितलं असाल जे आपले माड असतात, तर माडांना जसे किडे असतात ना त्याच पद्धतीने ना ह्या काजूनासुद्धा किडे लागतात. तर हा बुंदा आहे आणि या बुंद्याजवळ लागलं होतं, त्याच्यामुळे आपण तिथल्या तिथे तोडून टाकलं, नाहीतर मग तो किडा जमिनी वाटे सगळीकडे सगळ्या आजूबाजूच्या काजूंवरती पण जाऊ शकतो. तर हे एक बाग म्हटलं की हे असे छोटे मोठे ना अडथळे येतच असतात. तर अशी एक आपली काजू इथे गेलेली. सो ही बघा ही एक काजू आहे, छान मोहर आला आहे बघा, सगळीकडे मोहर आलेला आहे. हे बघा
सो म्हणून म्हटलं संध्याकाळचं म्हणजे जावं, कारण की संध्याकाळचं ऊन कसं ओसरलेलं असतं, त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो. आणि अजून आपला काय एवढा चढ आहे वरती, सगळीकडे जायला जमणार नाही, पण मी खालीच आहे. सो खालच्यावरूनच कळतं आहे की वरती पण कोणत्या प्रकारे छानपैकी पालवी पण आलेली आहे आणि मोहर पण दिसतो आहे. तर आता आंब्याला पण मोहर वगैरे येईल, जे काही बाजारी वगैरे आंबे असतील ते. आणि आपल्या ज्या वेंगुर्ला काजू आहेत त्यांनासुद्धा मोहर आलेला आहे बघा. हिला पण खूप तुफान मोहर आलेला आहे बघा. सगळीकडे मोहर तुम्हाला बघायला मिळेल. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. बघा इथे पण बघायला मिळेल, हे बघा सगळीकडे मोहर आलेला आहे. आणि आता आमची कामाचे जे काही दिवस आहेत ते आता चालू होतील. एकदा काजू लागायला लागल्या, एकदा एका साईडने की सुकायला पण लागतात लवकर. तुम्ही गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितले असाल की माणसं वगैरे आपल्याला करावी लागतात, सगळे काढावे लागतं काजू वगैरे, बोंड वगैरे, कारण की रानातले शालजीव वगैरे असतात ते खाऊन टाकतात, त्याच्यामुळे आपल्याला करावं लागतं. तर हा बघा केवढा तुरा आलेला आहे काजूला. तर आता वरती पण बऱ्यापैकी सगळीकडे तुम्हाला ना अशी लाल हिरवी एकदम अशी पोपटी रंगाची पानं बघायला मिळतील. तर सगळीकडे ती पालवी तुम्हाला बघायला मिळेल बघा. इथे सगळीकडे ही जी पानं दिसतात ना, तरी ही सगळी पालवी आलेली आहे. सो मस्त वाटतं आहे. ह्या वर्षीचा रिझल्ट खूप छान येईल, कारण की काजूनच दिसतात, काजूंच्या ह्याच्यावरूनच किती छान येतं. फक्त आता कीड वगैरे नाही पडली तर अजून चांगलं आहे. जरी कीड पडली तरी आपण त्याच्यावर फवारणी करू. कीड काय करते, ही जी पानं आहेत ना ती खाऊन टाकते, त्याच्यानंतर मोहरसुद्धा खाऊन टाकते आणि तशी वाट लावते सगळी, त्याच्यामुळे आपण करूच. पण आता सगळीकडे काय अशी दिसत नाही आहे, कारण की आता थंडीचं वातावरण आहे, कारण की थंडीमध्ये वगैरे कीड वगैरे पडण्याचे चान्सेस जास्ती असतात त्याच्यामुळे. सो बघू कसं काय होईल. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि खूप छान छान व्हिडिओज अजून येतील तुम्हाला बघायला, कारण की आता आपले जी काही सीझन आहे काजूंचा तो स्टार्ट होईलच, म्हणजे ऑलमोस्ट स्टार्ट झालेला आहे. आता कामाला सुरुवात झालेली आहे. तर मोहर वगैरे बघितलं असाल तुम्ही आणि पालवी पण बघितली असाल, तर आपल्या बागेला छानपैकी पालवी मोहर आलेला आहे. तर चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला बाय बाय.